रोज नई सुबह होती है. प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. पुणे महानगरपालिकेच्या समोर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा दिला आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे त्यांनी आभार मानलेले आहे. 27 वर्षांपूर्वी मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्याही पदासाठी नव्हे तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी हे कार्यरत झालो. आज 27 वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही मी पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरूच असेल, असंही जगताप यांनी म्हटलंय. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या आणि यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, जगताप यांनी मानले आहेत. जगतापांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की प्रशांत जगताप यांना मनापासून शुभेच्छा. रोज नई सुबह है. प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर बोलताना माझं पोट भरपूर मोठं आहे असंही त्यांनी म्हटले. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत का, किती जागा ठरल्या आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना सुळे यांनी म्हटले फायनल प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आला की मी तुम्हाला बोलावून सगळी माहिती स्वतः देईन. किती जागा ठरल्या आणि काय याची मला माहिती नाही. विशाल तांबे, अंकुश काकडे, वंदना चव्हाण हे लिस्ट करतील आणि शशिकांत शिंदे यांना देतील. शरद पवार आणि स्थानिक नेत्यांवर जबाबदारी दिल्याचं सांगितलं होतं. सर्व गोष्टी फायनल झाल्या की ते सांगतील. शरद पवार हे महापालिका आणि बाकी निवडणुकांमध्ये सक्रिय नसतात हे सगळ्यांना माहीत आहे. ते देशपातळीचे नेते आहेत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे. चर्चा सुरू आहे, पण काल त्यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे. तुमची काय प्रतिक्रिया यावर? त्यांना मनापासून शुभेच्छा और रोज नई सुबह होती है. कशासाठी शुभेच्छा? तुम्ही खूप जे काय तुम्ही खूप बैठका घेतल्या त्यांच्यासोबत. 2 दिवस बैठका ज्या आहेत त्या घेतल्या, 2दा तुम्ही भेटलात. प्रशांत जगतापांसोबत चर्चा केली, पण त्यांनी शेवटी तुमचं ऐकलं. खूप जवळचे एक होते ते तुमचे, कारण प्रत्येक वेळेस रोज नई सुबह होती है. काही 6 तास चर्चा केली, 2 दिवस तुम्ही प्रशांत जगतापांशी, तरी देखील प्रशांत जगतापांनी राजीनामा दिलेला आहे. रोज नई सुबह नेमकी होती त्यांची है. अडचण काय होती ताई? 6 तास बोलले, तुम्हाला काय राजीनामा जाणवलं दिलाय, नेमकं? पक्षाचं नुकसान झालंय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण त्यांची जी भूमिका होती तुम्ही समजून घेतली, मात्र त्यानंतर काही तोडगा निघाला नाही, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. रोज नई सुबह होती है. तर त्यांची अडचण काय होती ताई? 6 तासाच्या चर्चेमध्ये नेमकी त्यांची अडचण काय जाणवली? माझं पोट खूप मोठं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत का? काल एक बैठक झालेली आहे, तुमच्या बैठका अनेक चाललेल्या आहेत. अजून माझ्याकडे फायनल काही प्रस्ताव आलेला नाही. ज्या मिनिटाला प्रस्ताव येईल मी तुम्हाला स्वतः बोलून घेईन आणि तुम्हाला सगळं सांगेन. तुमच्या पक्षाकडून 45 ते 40 आमच्या जागांची मागणी केलेली पक्षाकडून आहे. ही बातमी मी चॅनलवर पाहिली. माझ्याशी कोणी बोललेला नाही. मी चॅनलवर काही पाहिलेले. आलेलं नाहीये. हे सगळे अधिकार पक्षाने सगळे अधिकार हे विशाल तांबे, अंकुश अण्णा आणि वंदनाताई आणि स्थानिक सगळे आमचे जे सहकारी पदाधिकारी आहेत त्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते सगळं फायनल करूनच प्रस्ताव माननीय शशिकांत शिंदे साहेबांना देतील. तुमच्याच चॅनलनी आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट 1 महिन्यापूर्वी दाखवलं होतं. की आदरणीय पवार साहेबांनी सांगितलंय की प्रत्येक कॉर्पोरेशन, नगरपालिका, जिल्हा परिषद जे काही इलेक्शन असेल ते सगळे अधिकार स्थानिक नेत्यांना दिलेत. त्याच्यामुळे स्थानिक नेते जो निर्णय घेतील तो पक्षाला एकतर मान्य असेल आणि तो फायनल झाल्यावरच ते शशिकांत शिंदे साहेबांना ब्रीफ करतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.